नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला कुंभ राशीविषयी सांगणार आहे. तर कुंभ राशी उरलेल्या 3 दिवसात डिसेंबरच्या 3 दिवसात खूप मोठे बदल होणार आहे. यामुळे तुमचं आयुष्य हादरणार आहे. तर ते बदल कोणते, तुम्हाला असे संकेत मिळणार आहेत, पण त्यावर दुर्लक्ष करू नका. ते संकेत कोणते यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वर्ष संपायला आता अवघे 72 तास शिल्लक राहिले आहेत आणि शेवटच्या तासात या राशीच्या आयुष्यात भूकंपासारखे बदल घडण्याचे संकेत दिसत आहेत. तर हे बदल अचानक असतील, अनपेक्षित असतील आणि तुम्हाला मानसिकरित्या हादरून टाकणारे असतील. जे शांत दिसत होते ते अचानक कोसळू शकतात. तर या 72 तासामध्ये जी तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती, नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंध, कोणत्याही एका क्षेत्रात मोठा धक्का बसू शकणार आहे. कारण एक चुकीचा निर्णय, एक चुकीचा विश्वास आणि आयुष्याची दिशा बदलू शकते. हे भौगोलिक भूकंप नाही, पण आयुष्यात होणारे भावनिक, मानसिक आणि परिस्थितीजन्य भूकंप असणार आहे, जो तुम्हाला आतून जागा करेल आणि सावध राहिला नाही तर नुकसान मोठे असू शकतं. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, वर्षाच्या शेवटच्या 72 तासात आयुष्यात अचानक सत्य उघडकीस येण्याची शक्यता आहे. जी गोष्ट तुम्ही खूप काळ दुर्लक्ष करत होता ती अचानक समोर येईल आणि तुम्हाला मानसिक धक्का देईल. एखादी व्यक्ती, परिस्थिती किंवा निर्णय ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता त्याबाबत वेगळंच चित्र समोर येऊ शकतं. हा इशारा नातेसंबंधाशी, कामाच्या ठिकाणशी आणि आर्थिक बाबींशी संबंधित असू शकतो. अचानक मिळालेली माहिती किंवा बातमी तुमचं मन अस्वस्थ करू शकतं आणि तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतं. यावेळी भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर खूप नुकसान होऊ शकतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण चुकीचं पाऊल, आंधळा विश्वास किंवा घाईघाईत निर्णय घेऊ नका आणि पुढचं पाऊल नीट तपासून टाका. कारण वर्षाच्या शेवटच्या 72 तासामध्ये कुंभ राशीच्या मित्रांना आर्थिक आणि कामकाजाच्या क्षेत्रात अचानक उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे, अनपेक्षित लाभ थांबणे किंवा अचानक खर्च वाढणे यामुळे ताण वाढू शकतो. नोकरी, व्यवसाय, भागीदारी किंवा गुंतवणूक यासंबंधी घेतलेले चुकीचे निर्णय पुढील काही महिन्यांपर्यंत परिणाम देऊ शकतात. म्हणून या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणतीही सही, आर्थिक व्यवहार किंवा नवीन करार करण्याआधी दोनदा विचार करा. सध्या धीर, संयम आणि सावधगिरी हाच तुमचा खरा बचाव ठरेल. इशारा तिसरा काय असणार आहे, तर वर्षाच्या शेवटच्या 72 तासात या राशीच्या नातेसंबंधामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला होता तीच व्यक्ती तुमच्या अपेक्षांना तडा देऊ शकते. काही काळापासून मनात दडलेली शंका आता स्पष्ट रूपात समोर येईल. या काळात गैरसमज, चुकीची माहिती किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाद निर्माण होऊ शकतो. एखाद्यानं बोललेलं वाक्य, जुना विषय किंवा लपवलेली गोष्ट नात्यामध्ये भूकंपासारखी परिस्थिती निर्माण करू शकते. तर कुंभ राशीच्या मित्रांसाठी पुढचा संकेत असा असणार आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कुंभ राशी, वर्षाच्या शेवटच्या 72 तासात मानसिक स्थैर्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. सतत चाललेला ताण, अपूर्ण राहिलेली कामं, दडपलेली भीती आणि न बोलण्याची भावना या सगळ्यांचा एकत्रित स्फोट होण्याची शक्यता आहे. बाहेरून तुम्ही शांत दिसाल, पण आतून प्रचंड अस्वस्थता जाणवू शकेल. या काळात चुकीचा विचार, नकारात्मक अंदाज आणि सगळं संपलंय अशी भावना मनात घर करू शकते. यामुळे चुकीचा निर्णय, अचानक राग किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, जो पुढे पश्चाताप देऊ शकतो. हा इशारा आरोग्याशी देखील जोडलेला आहे. झोप न लागणे, डोकेदुखी, छाती जडपणा, थकवा, चिडचिड तसेच शरीर देत असलेले हे संकेत दुर्लक्ष केले तर काही पुढील दिवसांमध्ये कठीण काळ ठरू शकतो. म्हणून 72 तासात स्वतःला थांबवणं, शांत राहणं आणि मनावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. कोणताही अंतिम निर्णय, नातं तोडण्याचा विचार किंवा मोठा बदल या काळात टाळलेलाच बरा. आणि इशारा 5, अंतिम व निर्णायक. वर्षाच्या शेवटच्या 72 तासात या राशीसाठी
आयुष्यातील एक मोठा टप्पा अचानक संपण्याची शक्यता आहे. जे काही तुम्ही खूप काळ धरून ठेवलं होतं, नोकरी, नातं, योजना किंवा अपेक्षा, यावर अचानक पूर्णविराम लावण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा शेवट वेदनादायक वाटेल, पण तो टाळता न येणारा असू शकतो. या काळात जुने भ्रम तुटतील आणि वास्तव समोर येईल. ज्या गोष्टीला तुम्ही भविष्य मानत होता ती दिशा चुकीची असल्याने स्पष्ट होऊ शकतं. यामुळे निराशा, राग किंवा स्वतःवरच शंका घेण्याची भावना येऊ शकते. पण हा धक्का तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर नवीन मार्गाकडे वळवण्यासाठी असणार आहे. हा इशारा सांगतो की आता जबरदस्तीने काही धरून ठेवण्याऐवजी सोडून देणं शिकणं गरजेचं आहे. कारण जे काही संपत आहे त्यामागे येणारी संधी तुमचं आयुष्य पुढील अनेक वर्षांसाठी बदलू शकतं. जर या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर पुढील काळात अडथळे, थांबलेली प्रगती आणि सततची अस्वस्थता वाढू शकते. पण योग्य वेळी स्वीकार, संयम आणि शांत निर्णय घेतला तर हा शेवट नव्या सुरुवातीचे दार उघडू शकतो. तर उपाय काय काय करायचे? तर उपाय 1, मानसिक संरक्षण आणि स्थैर्यासाठी 72 तासात सर्वात आधी मन शांत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सकाळी किंवा झोपण्याआधी रात्री ओम नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा हळूहळू लक्ष केंद्रित करून जपा. जप करताना कोणतीही इच्छा मनात धरू नका, फक्त शांतता आणि संरक्षण यावर लक्ष ठेवा. उपाय नंबर 2, नकारात्मक ऊर्जा व अडथळे दूर करण्यासाठी रात्री झोपण्याआधी किंवा स्वतःभोवती नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक दिवा किंवा अगरबत्ती लावा. त्यानंतर मनात किंवा मोठ्याने हे शब्द बोला: माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक प्रभाव आज इथेच थांबतोय. हा उपाय विशेषतः नातेसंबंधातील तणाव, मानसिक थकवा आणि बाहेरील नकारात्मकता प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी आहे. आणि दिवा लावल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवा, कारण किमान 5 मिनिटं शांत बसून तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित ठेवा. उपाय 3, अचानक नुकसान टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 72 तासात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरी बदल, नातं तोडणं, मोठी गुंतवणूक, वाद किंवा कोणावरही आंधळा विश्वास ठेवणं टाळा. शक्य असल्यास वादग्रस्त विषयापासून तुम्ही दूर राहा. आज नाही हा शब्द वापरायला शिका. स्वतःला थोडा वेळ द्या. हा उपाय भौतिक नाही, पण हा उपाय सर्वात शक्तिशाली संरक्षण कवच बनणार आहे. म्हणून कुंभ राशीच्या मित्रांनो, 72 तासात धक्का देण्यासाठी नाही, तर तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. शांत राहा, सावध राहा आणि वेळेला वेळ द्या. संकट आपोआप कमी होतील. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, ही आहेत पुढील 72 तासांमध्ये तुमचं आयुष्य हादरवून टाकणारी घटना आणि संकेत. तर सावधान कुंभ राशीच्या मित्रांनो, पुढील 3 दिवस तुम्ही सावध राहा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.